प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 9 ऑक्टोबरचा भाग तुम्ही एन्जॉय करत आहात. अय्या बघा ना, सुरुवातीलाच आपण बघतोय की अर्जुन लाडू बिडू करतोय सायली सोबत. अरेच्छा, पण सायलीने तर ठरवलं होतं ना आता अर्जुनशी जास्ती बोलणार नाही, तेवढ्या पुरतं तेवढं बोलेल. आता विसरले वाटतं दोघं जण सगळं. असो, तर आता प्रतिमा त्या जाणार म्हणून भल्या पहाटे सायलीबाईने बेसनाचे लाडू करायला घेतलेत. तर आता अर्जुनराव मदत करतात हे बघून घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसलाय. अर्जुन सायलीला म्हणत असतो की हे परफेक्ट झाले ना आता लाडू, बघा बरं राऊंड परफेक्ट आहे का? सायली म्हणते हो अगदी व्यवस्थित झालाय, तुम्ही आधी हात धुवून घ्या बरं. आता अर्जुन म्हणतो हो हो मी तुम्हाला आवरू लागतो ना. सायली म्हणते नाही मी आवडते, तुम्ही जा हात धुवायला. आता हे सगळेच्या सगळे जण आलेत बर का अर्जुनच्या आणि सायलीच्या समोर. आता अस्मिता इथे काही बोलणार नाही असं होईल का? अस्मिता अर्जुन सायलीला बघते आणि म्हणते अय्या, अर्जुन सायलीचं शेपूट बनून स्वयंपाकघरात घुसला सुद्धा. आता अर्जुन इकडे तिकडे बघायला लागतो शेपूट कुठे आहे. आणि अस्मिताला म्हणतो ए अस्मिताई, मी ना फक्त माझ्या बायकोला मदत करतोय, बाकी काही नाही. पूर्णाजीला पण फार आनंद झाला बरं का की नातू स्वयंपाकघरात मदत करतोय बाई नातसुनेला. मग आता ही प्रतापराव म्हणतात हो का, बर बर, आमची काही हरकत नाहीये बरं का अर्जुन. आता चैतन्य करतो आणि म्हणतो मावशी मी काय म्हणतोय, नाही म्हणजे तू आणि विमलताई आजपासून स्वयंपाक करूच नका, काय ना इथून पुढे सगळा स्वयंपाक सायली वहिनी आणि अर्जुन सर करतील. मग आता हे सगळेच जण छान स्माइल देतात. आता विमलही बघायला लागते या सगळ्यांकडे, म्हणजे छान गेट टुगेदर चालू असतं. आणि आता अस्मिता मिठाचा खडा टाकतेच. आता सगळेजण हसत असताना अस्मिता म्हणते हो ना, प्रतिमात्या गेल्यावर कोणीतरी स्वयंपाकघराची जबाबदारी घ्यायला नको का? आणि आता प्रतिमात्याच्या जाण्याचा विषय निघाल्यावर सगळ्यांचा मूड ऑफ होऊन जातो. कल्पनाताई म्हणतात काय ग अस्मिता, प्रतिमा जाणार अशी आठवण करून द्यायला हवीच होती का तुला? असो, पण प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये त्यांनी दाखवलंय बरं का, म्हणजे या प्रतिमा आत्या त्यांच्या घरी जातात ना तर त्या रविराजांचा हातबीत धरून आतमध्ये प्रवेश करतात, म्हणजे त्यांना आठवतंय सगळं पण त्या नाटक करतात. पण आता बघा हे आल्यात प्रतिमा आत्या त्यांची बॅग बिग घेऊन. रविराज म्हणतात पूर्णाई, हाका मारतात ते पूर्णाईला किंवा आम्ही निघालो म्हणून. मग आता हे सायली आणि ते सगळेच जण त्यांच्याकडे बघतात. अचानक कसं फरक होऊन जातं ना प्रेक्षकांनो, म्हणजे इतके दिवस हसून खेळून मिळून मिसळून राहणारे आपले माणसं त्यांच्या घरी जायचं म्हटल्यावर त्यांनाही घरी जायची आतुरता असते आणि आपल्याला मात्र त्यांना घरी जाऊ द्या वाटत नसतं. तर सायली म्हणते रविराज काका, प्रतिमा त्या बसानं नाश्ता करून घ्या ना. रविराज म्हणतात अगं सायली बेटा, आमची सगळी तयारी झालीये ना, निघतो का आम्ही? तर आता अश्विन म्हणतो हे रविराज काका, नाश्ता तरी करून जा ना रे, तेवढ्या वेळ आम्हाला प्रतिमा आत्यासोबत घालवता येईल ना. मग आता लगेच ही प्रिया टोमणा मारते बर का अश्विनला. अश्विनला म्हणते अरे अश्विन, त्यात 10-15 मिनिटांनी काय होणार आहे? अरे म्हणजे तसं नाही म्हणायचं मला, घरी काका काकू वाट बघत असतील ना. सुमन काकूने खूप जोरदार तयारी केली अरे स्वागताची. कल्पनाताई म्हणतात अगं तन्वी, पण थोडा वेळ थांबले असतात तर बरं झालं असतं ना. रविराज म्हणतात वहिनी आता अडवू नका हो, निघायची वेळ झाली आहे. मग आता मात्र पूर्णाजीचं मन गच्च भरून येतं. एक काय म्हणतात त्याला, माहेरवाशी निघाली आहे त्याच्या सासरी जायला, तर कसं वातावरण असतं तसंच काहीतरी वातावरण आहे. पूर्णाजी भावूक होतात आणि आता प्रतिमात्याच्या जवळ येतात आणि म्हणतात कुठल्याही आईला हा शब्द आवडत नाही की निघण्याची वेळ झालीये. तर आता प्रतिमात्याचाही चेहरा बारीक झालाय बर का. मग आता पूर्णाजी म्हणतात पण काही गोष्टी अटळ असतात ना प्रतिमा, अगं परत केव्हा येशील कोणास ठाऊक. मग आता पूर्णाजीला रडू कोसळत असतं. प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाई असं कशाला बोलतेस, प्रतिमा परत परत येणार आहे आपल्याकडे. प्रतिमा येणारेच ना ग. आता प्रतिमा त्या प्रतापरावांकडे बघून अशा स्माइल करतात. तर आता पूर्णाजी म्हणतात बाळा येशील ना ग परत, पुढच्या वेळी परत येशील ना तेव्हा तुझ्या डोळ्यामध्ये ओळख असू दे ग. तुला जन्म नाही ग दिला मी, पण मी तुझी आई आहे हे लक्षात असू दे. हे सगळं तुला लवकर आठवू दे प्रतिमा, तोपर्यंत मी धीर धरेल आणि सुखी राहा बाळा, असं म्हणून त्या प्रतिमात्याच्या डोक्यावरनं हात फिरवतात. आता रविराज प्रतिमात्या दोघेही जोडीने नमस्कार करतात बरं का पूर्णाजीला. आणि पूर्णाजी त्यांना आशीर्वाद देतात सुखाने संसार करा. पण ही तन्वी ती काही वाकली नाही बरं का पूर्णाजी समोर. पूर्णाजी अगदी परत परत लेकीच्या डोक्यावरनं हात फिरवत असतात. त्यांना काही प्रतिमात्याला जाऊ द्यायचं नसतं, पण जायचं तर असतंच.
माहेर पण 4 दिवसाचंच बरं वाटतं प्रेक्षकांनो, आणि तरच मानपान पण राहतो. म्हणजे एक जनरल बोलायचं म्हणून बोलले बरं का मी. तर आता या कल्पनाताई प्रतिमात्याला म्हणतात, प्रतिमा अगं तू माझी मैत्रीणच आहेस असं समज हं. तू तुझ्या घरी जातेस, हक्काच्या घरी जातेस याचा मला आनंद होतोय, पण आम्हाला खूप आठवण येणार आहे ग प्रतिमा तुझी. पण आता प्रेक्षकांनो, खरं तर मालिका इथून पुढे खूप जबरदस्त आणि इंटरेस्टिंग होईल असं वाटतंय. म्हणजे ऍक्च्युली ना त्यांना दाखवण्यासारखं बरंच काही आहे. म्हणजे आता या प्रतिमात्याने या प्रियाला जरा धारेवर धरावं असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं मला सांगा. तर आता या प्रतिमात्या अर्जुनला हाक मारतात, अर्जुन, आणि आता अर्जुन त्यांच्याकडे बघून स्माइल करतो. त्यांच्या हातामध्ये कसली तरी पिशवी आहे, आणि आता प्रतिमा त्या अर्जुनच्या समोर जातात आणि त्याला म्हणतात, थांब अर्जुन. आणि त्या पिशवीतनं त्यांनी काजू बदाम काढलेत आणि ते त्यांनी अर्जुनच्या हातावर ठेवलेत. खरंच आत्याचं आणि भाच्याचं नातं किती वेगळं असतं ना. रविराज प्रतिमात्याकडे बघतच राहतात. आता प्रतिमात्या गोड असतात बरं का प्रेक्षकांनो, आणि अर्जुनला म्हणतात, हे काजू बदाम खाऊन घे असं डोळ्याने खुणवतात त्याला. मग आता अर्जुन म्हणतो, थँक्यू प्रतिमात्या, तू नेहमी नेहमी येत राहा इकडे. तुला कधीही यावंसं वाटलं ना तर मला फोन कर, माझी गाडी तुझ्या दारात उभी असेल. अजून काय हवं प्रेक्षकांनो. भाच्यांनी एवढं प्रेम केलं, आपले भाचे एवढे प्रेम करतात आपल्यावर, अजून काय पाहिजे नाही का. आता विमल पण म्हणते, प्रतिमात्या तब्येतीची काळजी घ्या हो. आता या प्रतिमात्या वळतात जाण्यासाठी, तेव्हा सायली त्यांचा हात धरते आणि त्यांना खुणवते की थांबा 2 मिनिटं. आणि आता अर्जुन त्यांच्याकडे बघतोय, त्या अर्जुनकडे बघतायत. या सगळ्यांना हा क्षण खूप जड झालेला आहे थोडक्यात सांगायचं तर, पण त्यांनी खूप छान दाखवली आहे प्रतिमात्याची पाठवणी. आता सायली एक डबा घेऊन येते आणि प्रतिमात्याच्या हातात देते. सगळेजण सायलीकडेच बघतायत. आता ही सायली जरा दुःखी झालेली असते ना, तेव्हा अर्जुनला वाटतं थोडस वातावरण बदलावं म्हणून तो काहीतरी बोलतो. तो म्हणतो, आत्या तुला माहितीये का, हे लाडू माझ्या बायकोने स्पेशली तुझ्यासाठी केलेत. मग आता ह्या रविराजांना खूप छान वाटतं ते सगळं ऐकून. कल्पना ते म्हणतात, बापरे सायली, अगो तू पहाटे सकाळी सकाळी लाडू बनवलेस उठून. तर आता विमल म्हणते, हो ना वहिनी, अहो मी उठायच्या आज सायली वहिनींचं स्वयंपाकघरात सगळं करणं झालं होतं. मग आता हे सगळेजण खूप भावूक झालेले असतात आणि विशेषतः प्रतिमात्यांना खूप वाईट वाटत असतं. पण आता ही प्रिया मुद्दाम सारखी काही करत असते बरं का. प्रिया म्हणते की निघूयात का आपण आता बाबा, कारण तिला काही ते सहन झालेलं नाही ना, सायलीने लाडू केले, सायलीचं कौतुक चालू आहे, त्यामुळे तिला जरा जास्ती झालंय ते. पण आता बघा लगेच ती म्हणते, बाबा चला ना निघूया ना आपण. मग आता रविराज म्हणतात, हो हो बाळा निघू निघू. आता ते प्रतिमात्याला म्हणतात, प्रतिमा निघायचं का ग. मग आता प्रतिमात्या बिचाऱ्या अगदी जड अंतःकरणाने माहेरून त्यांचं पाऊल निघत नाहीये, तरी सुद्धा निघाल्यात बिचाऱ्या. किती जड असते ना ही पाठवणी. आणि एकदा पुन्हा त्यांनी सगळं काही फ्लॅश आउट केलंय. म्हणजे प्रतिमात्याचा गृहप्रवेश दाखवलाय. म्हणजे जसं जसं त्या प्रतिमात्या मागे मागे जात असतात ना दाराकडे, तसं तसं त्यांना सगळं आठवतंय. आता शेवटी ही एक मालिका आहे प्रेक्षकांनो, पण मला सांगा आपल्या खऱ्या आयुष्यात सुद्धा आपल्याला ह्या अशा गोष्टी आठवतात ना. म्हणजे आपण माहेरी केलेली धमाल, भावासोबत केलेली गंमत, आई वडिलांशी मनमोकळेपणे आपलं बोलणं, आपल्या वडिलांनी आपली बाजू घेणं, अशा कितीतरी गोष्टी असतात. काय सांगू प्रेक्षकांनो, हे सगळं सुख शब्दामध्ये वर्णन नाही करतायत. तर आता प्रतिमात्यांचं पाऊल काही पुढे जात नसतं. आता हा जो सीन आहे ना तो त्यांनी बराच वेळ दाखवलाय. आता प्रतिमात्या जशा जशा पुढे चालल्यात तसं तसं प्रतिमात्याला आणि सायलीला दोघींनाही सगळं आठवतंय की कसं प्रतिमात्या तिथे आल्या, सायलीने त्यांना अगदी भरभरून जीव लावला. खरं तर या दोघी सख्या मायलेकी हे ते समोर कधी आणतायत हे त्यांनाच माहिती. पण आपल्याला या सगळ्या गोष्टींची खूपच उत्सुकता लागली आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं असं तर हा सीन त्यांनी खूप घोळवलाय. तर आता प्रतिमात्या या सायलीकडे अशा पुन्हा वळून बघतात आणि सायली त्यांच्याकडे. आता मात्र दोघींच्याही अगदी गळ्यापर्यंत आलेलं आहे रडू, आणि दोघी जणी आता खूप रडतात आणि एकमेकींच्या गळ्यात पडतात. हे असे सीन असतात ना प्रेक्षकांनो, ते टीव्हीवर बघायला जास्ती छान वाटतात. आता या प्रतिमात्या आणि सायली दोघी जणी एकमेकींसोबत अशा किती वेळ मिठी मारतात आणि खूप वेळ रडताना त्यांनी दाखवल्यात. मग आता प्रतिमात्या काय करतात माहितीये का, त्या सायलीला म्हणतात, थांब सायली बेटा. आता त्यांच्या या दोघींचं प्रेम बघून सगळ्यांनाच नवल वाटतंय की आत्या आणि या म्हणजे सुनेमध्ये एवढं प्रेम असू शकतं.
खरंच कमालच दाखवली आहे त्यांनी. आता सायली स्वतःला कशी बशी सावरायचा प्रयत्न करते आणि प्रियाला मात्र खूप त्रास होत असतो हे सगळं बघून. तसं पाहायला गेलं तर या प्रियाचा काही संबंध नाहीये. ती तर खरं बळजबरी या घरात घुसलेली आणि हे तिला माहित असून सुद्धा ती या दोघींवर जळते. कमालच आहे नाही प्रेक्षकांनो. आता प्रतिमा त्या सायलीला म्हणतात थांब हं सायली, आणि आता त्यांच्या बॅग मधनं एक छान सुती सिल्कची साडी काढतात पिंक कलरची आणि सायलीला म्हणतात हे घे माझी साडी तुझ्यासाठी. आता ती सायलीला आता ती साडी बघते सायली आणि तिला आणखीनच रडायला येतं. आणखीन इमोशनल होते ती. प्रतिमा त्या तिचा हात हातात घेतात आणि म्हणतात सायली ही साडी ठेव तुझ्यासाठी. आणि आता मात्र घरच्यांना सुद्धा खूप भारी वाटतंय हे सगळं बघून. आता प्रियाचा अजून गटाणा होत असतो. प्रियाला सगळं सहनच होत नसतं. रविराज पण खूप इमोशनल झालेले असतात. सायली ती साडी घट्ट अशी तिच्या हृदयाजवळ धरते आणि खूप खुश होते. प्रतिमा त्या पुन्हा एकदा तिला मिठी मारतात आणि सायली पण प्रतिमा त्याला. तर आता प्रियाला हे सगळं असह्य होत असतं. प्रिया ते सगळं बघून बघून इतकी जळत असते ना की विचारूच नका. आता ती प्रतिमा त्याला म्हणते आई लवकर चल उशीर होतोय बरं आपल्याला. आता त्या प्रतिमा त्या कशा बशा स्वतःला सावरतात आणि आता निघायची वेळ येतेच. पुन्हा एकदा प्रिया आवाज देते आई अगं निघूयात ना आपण. मग आता सायली प्रतिमात्याला डोळे भरून बघत असते आणि प्रतिमात्या सायलीला म्हणतात सायली बेटा काळजी घे येते आता सायली म्हणते हो तुम्ही पण काळजी घ्या. तर अशा पद्धतीने या दोघींनीही एकमेकींचा अगदी काय म्हणता येईल तुम्हाला काय शब्द वापरू बाबा अगदी हृदयावर दगड ठेवून निरोप घेतलेला आहे. असो तर आता प्रतिमात्या फायनली निघाल्या. अरे पण हे सगळे बाहेर नाही आले दरवाजाच्या, म्हणजे यांनी घरातूनच प्रतिमात्याला टाटा बाय बाय केलाय. असो गेले असतील म्हणा गाडीपर्यंत, कारण आपल्याला सवय ना प्रेक्षकांना आपल्याकडे कोणी पाहुणे आले तर अगदी आपण दारापर्यंत वाटी लावतो. असो मालिका आहे पण त्यातल्या त्यात ती खूप छान दाखवतात. आणि खरं सांगू प्रेक्षकांनो एक तर ही एक मालिका आणि दुसरी म्हणजे ती कला अद्वैतची मालिका. मला तर या दोन मालिकाचा तर अशा पद्धतीने प्रतिमात्याची पाठवणी झाली आणि सायली प्रतिमात्या गेल्यावर रडायला लागली आणि अर्जुन तिला असं सावरतोय. तर आता इकडे बघा प्रतिमात्याच्या घरचा माहोल बघा तुम्ही. ती सुमन प्रचंड खुश असते आणि काय करू आणि काय नको असं तिला झालेलं असतं. आता तिच्या हाताखाली काम करणाऱ्या एक ताई असतात ती सुमन त्यांच्याशी गप्पा मारते. अगो लवकर आवर चैताली, अगो आतलं आवरलं की नाही, अगं त्या डायनिंग टेबलवर किती पसारा पडलाय. अगो वहिनी मला डायनिंग टेबलवरचा पसारा अजिबात आवडत नाही बरं. आणि अय्या किती छान फुलं आणलीस ग तू ताजी. आमच्या वहिनींना ताजी फुलं फार आवडतात, त्यांना अशी शिळी फुलं नाही आवडत. आता यापुढे यात ताजीच फुलं घाल. आता त्या चैताली ताई म्हणतात अगं बाई वहिनींना काय आवडतं आणि काय नाही हे कालपासून तुम्ही 4 वेळेला सांगितलंय. वहिनींवर भारी जीव आहे तुमचा. मग आता चैताली म्हणते हो ग आमच्या वहिनी ज्या घरात असतील ना त्या घरात अगदी स्वर्ग होऊन जातो बघ. आणि आता ती चैताली किचन मध्ये जाते तेव्हा सुमन म्हणते अगं बाई आमचे हे कुठे राहिले. अहो लवकर खाली या बरं. अहो या ना लवकर खाली, काय चाललंय तुमचं वरती. ओ अहो. आता नागराज जरा वैतागतो आणि म्हणतो अगे काय चाललंय काय, किती आरडाओरडा करतेस तू सुमन. आता सुमन म्हणते आरडाओरडा काय म्हणतायत, प्रतिमा वहिनी कोणत्याही क्षणी येणार आहेत. चला बसू नका आता, मदत करा मला आणि या उशाचे अबरे घाला बरं. आता हा नागराज म्हणते मी नाही घालणार, मला नाही जमणार. आता ही सुमन म्हणते काय हो प्रतिमा वहिनी घरी येणार आहे तर तुम्हाला आनंद नाही का झाला. आता ती सुमन अशी डाऊटफुल बघते नागराजकडे. मग नागराज लगेच म्हणतो काही काय बोलतेस ग सुमन तू. अगं हे बघ करतोय ना मी तुला मदत करतोय, हे बघ घालतो उशीची अबरे. आता नागराज लागला कामाला. पाहिलं ना प्रेक्षकांनो कोणी कसंही असू द्या पण बायकोचा धाक हा सगळ्यांनाच असतो. तर असो नागराज चुपचाप आता उशीचे अबरे घालायला लागलाय. मग आता तेवढ्यात गाडीचा हॉर्न वाजतो आणि सुमन म्हणते अय्या आल्या वाटतं प्रतिमा वहिनी. अगं चैताली अगं चल लवकर अक्षराचं ताट आण. आता या सुमनची घाई पहा. नागराज आता मनाशीच बोलतो जिला या जगातनं घालवायला निघालो होतो ही माझ्याच घरात पडलीये आणि एवढंच नाही तर तिचं स्वागत पण मलाच करावं लागणार आहे. अरे बिचारा नागराज काय दुःख आहे नाही याचं. तर आता बघा प्रेक्षकांनो या प्रतिमा वहिनी आल्या आहेत आता दाराजवळ. मी तुम्हाला म्हंटल होतं ना काय झालं ते आता या सीन वरती आहे. आता ही सुमन खूप अगदी आतुरतेने वाट बघत असते. ती म्हणते आल्या प्रतिमा वहिनी आल्या. रविराज म्हणतात प्रतिमा
हे तुझं हक्काचं घर आहे बरं. प्रिया आता सारखी प्रतिमा आत्याकडे बघत असते. तिला असं वाटतंय यांना काही आठवलं नाही पाहिजे. रविराज म्हणतात, प्रतिमा तू या घरात आलीस ना पहिल्यांदा, तेव्हा माप ओलांडून आली होतीस, आठवतं का ग तुला? ये आत ये ना. आता त्यांनी तिथेच चपला काढल्यात दाराजवळ आणि गृहप्रवेश करतात. पण आता उंबऱ्याजवळ आल्यावर या सुमन आत्या म्हणतात की सुमनताई म्हणतात की थांबा, तिथेच थांबा हा दोघ जण. ए चैताली, अगं ये लवकर. आणि आता प्रतिमा त्याला म्हणतात की अहो वहिनी, एवढ्या वर्षानंतर आलाय तुम्ही घरात, अहो तुमचं स्वागत तेवढंच खास व्हायला नको का? आता तिने त्या चैतालीला ते एक मापटं भरून आणायला सांगितलंय. म्हणजे जसं नवरीला आपण पहिल्यांदा गृहप्रवेश करून घेतो ना घरामध्ये, तसंच त्या सुमनने या प्रतिमात्यासाठी तयारी करून ठेवली आहे. छान दाखवलाय त्यांनी एपिसोड हा. तर आता ही सुमन खूप अगदी म्हणजे आनंदाने ते मापटं तिथे ठेवते, प्रतिमात्याला औक्षण करते. नागराजची इच्छा नसताना सुद्धा त्याला या सगळ्या आनंदात सहभागी व्हावं लागते. हे बिचाऱ्याचं दुःख आहे. आता ही सुमन म्हणते, चैताली चल माप ठेव बरं तिथे. आता त्या चैतालीने माप ठेवलंय. सुमन म्हणते, बहिणी माप ओलांडून या बरं आतमध्ये. आता बघा प्रेक्षकांनो, रविराज काय म्हणतात, तुझी इच्छा असेल प्रतिमा तरच तू माप ओलांड, पण मला असं वाटतंय की तू माप ओलांडावस आणि लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये यावस. आता ही सुमन पण म्हणते, वहिनी तुमच्या हक्काच्या घरात तुमचं स्वागत आहे बरं. आता या प्रतिमात्याने इतका पटकन रविराजांचा हात धरलाय ना की त्यांना सुद्धा हे अनएक्सपेक्टेड आहे. खूप भारी दाखवलंय प्रेक्षकांनो. आता मला सांगा, त्यांनी हात कशाला धरला असता बरं रविराजांचा? त्यांनी हात धरला म्हणजे 100% त्यांना सगळं आठवतंय प्रेक्षकांनो. आणि त्या प्रियाला चांगल्या खेळवणार आहेत, कारण ऑलरेडी प्रतिमा त्या खूप स्मार्ट लेडी आहे प्रेक्षकांनो. त्या अशा प्रियाचा अत्याचार सहन नाही करणार. खरं तर त्यांनी असं दाखवायलाच पाहिजे. बघूयात आता पुढे काय घडतंय. आता या प्रतिमा त्या मापटं ओलांडतात रविराज सरांचा हात धरून आणि रविराजांना ते खूप भारी वाटतंय. प्रतिमात्या आता आतमध्ये येतात तेव्हा रविराज त्यांना म्हणतात, रविराज प्रतिमात्याला म्हणतात, प्रतिमा आठवत आहेत का ग तुझे जुने दिवस या घरामधले? नाही म्हणजे तुला आठवत असतील तर चांगलंच आहे, पण नसतील आठवत तरी काळजी नको करूस. आता प्रतिमात्यांनी त्यांचं घर अगदी डोळे भरून बघितलंय प्रेक्षकांनो. घराचा कोपऱ्यानं कोपरा त्या पाहतात. प्रतिमात्या त्यांचा फोटो, तन्वीचा फोटो सगळं निहाळतायत आता. आणि जसं जसं त्या घर बघत असतात ना, तसं तसं नागराजला आणि प्रियाला घाम फुटलेला असतो. दोघे जण सारखे एकमेकांकडे बघत असतात. आता या प्रियाच्या डोक्यावर तर लटकती तलवारच आहे. दर वेळेला आठवतं का काय प्रतिमाला, आठवतं का काय प्रतिमाला. आता नीट करू द्यायचं प्रेक्षकांनो. खरं तर या प्रियाची फार मजा घेतली पाहिजे प्रतिमात्याने, हे मी मुद्दाम सारखं सारखं सांगतेय. बघूयात आता पुढे काय काय घडतंय. तर आता नागराज आणि प्रिया दोघं एकमेकांकडे भामट्यासारखे पाहायला लागतात. प्रतिमात्या जेव्हा घर बघत असतात तेव्हा प्रतिमात्या बऱ्याच वेळ घर बघतात प्रेक्षकांनो. जवळजवळ 5-1 मिनिटं त्यांनी त्यात घातलेले आहेत. आणि आता रविराज पण त्यांच्याकडे सारखे बघत असतात आणि सुमन सुद्धा. सुमन म्हणते, वहिनी काही ओळखीचं वाटतंय का तुम्हाला? आता प्रतिमा त्या काही रिस्पॉन्स देत नाहीत त्यांना. मग आता रविराज म्हणतात, प्रतिमा आल्यापासून घराला घर पण आल्यासारखं वाटतंय ना ग सुमन? काय ग तन्वी, हो की नाही? आता लगेच तन्वी म्हणते, हो बाबा खरंच आई आली आणि घर भरल्यासारखंच वाटतंय. आता लगेच ही सुमन म्हणते, भाऊजी या क्षणाची खूप दिवसापासून वाट बघत होते तुम्ही. आता काळजी करू नका, यापुढे सगळं छान होणार आहे आता. तर आता या प्रतिमाला कळतंय की सुमन खूप छान आहे स्वभावाला. आणि आता ही सुमन म्हणते, बहिणी आता तुम्ही थोड्या वेळ आराम करता का? मग आता रविराज म्हणतात, चल प्रतिमा मी तुला तुझी खोली दाखवतो. मग आता प्रिया त्या चैतालीला म्हणते, चैताली माझी बॅग नेऊन ठेव बरं खोली. म्हणजे ती तोंडाने नाही सांगत, पण अशा हाताने खुणवते माझी बॅग उचल म्हणून. तर प्रेक्षकांनो, रविराजांना तर एवढा आनंद झालाय की विचारूच नका. त्यांच्या सारखा आनंदी माणूस आज तेच येत असं म्हणायला हरकत नाहीये. तर आता बघा या प्रतिमा त्याला ते घेऊन जातात खोलीमध्ये त्यांची रूम दाखवायला. तर आता इकडे सुमन म्हणते की मी स्वयंपाकाचं बघते म्हणजे आता सगळेजण जिकडे तिकडे बांगलेत. म्हणजे नागराज आणि प्रिया दोघं एकमेकांशी बोलायला मोकळे. आता सगळे गेल्यानंतर नागराज प्रियाला म्हणतो, कसली घाई झाली होती ग तुला त्या प्रतिमाला या घरात आणण्याची? ती इथं आली म्हटल्यावर तिला सगळं हे इथलं दिसणार, तिच्या जुन्या आठवणी जाग्या होणार. ते केवढ्याला पडणार आहे आपल्याला? प्रिया अक्कल आहे का तुला? आता प्रिया म्हणते, अरे पण त्या सुभेदारांच्या घरी जर तिची स्मृती परत आली असती तर? इथे कंट्रोल असतो प्रतिमावर आपला. आता नागराज म्हणतो, कंट्रोल? आपला कंट्रोल? तुला काही कळतं का? इथे तुझा खोटा बाप आणि माझी खरी बायको आपल्यावरती 24 तास नजर ठेवून येत. कसला कंट्रोल आणि कसला काय?
आता प्रिया म्हणते ठेवू द्या ना त्यांना लक्ष, काय फरक पडतोय. हे बघा, तुम्ही तुमच्या बायकोला कंट्रोल करा. मी तिला गुंडाळते. कोणाला? प्रतिमाला. प्रतिमाची मेमरी परत येणार नाही याची गॅरंटी माझी. कळलं का तुम्हाला? ही काय करणार आहे कोणास ठाऊक, तर प्रतिमाची मेमरी परत येऊ नये म्हणून. असो, तर आता इकडे सायलीबाई त्यांचा चेहरा पाडून बसल्यात. आता बिचारी आधीच नाराज असते आणि त्यातनं त्या वात्सल्य आश्रमाबद्दल आणखीन एक बॅड न्यूज तिला येते प्रेक्षकांनो. तर आता हा अर्जुन तिच्या जवळ जातो. मी पुन्हा सांगते प्रेक्षकांनो, हे दोघे जण विसरले का परवाच या दोघांचं बिनसलं होतं ते. असो, नवरा बायकोची भांडणं लुटूपुटू मध्ये चालणारच. तर सायली अशी अपसेट झालेली असते तेव्हा अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तिचा हात हातात घेतो आणि म्हणतो, काय झालं, तुम्हाला करमत नाहीये, हत्याची आठवण येते का? तेव्हा सायली म्हणते, एक पोकळी निर्माण झाल्यासारखी वाटते सर. असं वाटतंय की माझा हृदयाचा भाग असणारी एक व्यक्ती माझ्यापासून खूप लांब गेली आहे. मग अर्जुन म्हणतो, हो प्रतिमा, त्या तुम्हाला तुमची जवळची व्यक्ती वाटते, हे चांगली गोष्ट आहे ना, म्हणजे हे तर गुड साईन आहे. पण तुम्हाला सांगू का सायली, तुमचं आणि प्रतिमात्याचं रिलेशन कधीच बिघडणार नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ. प्रतिमात्या तिच्या घरी सुरक्षित आहे, तुम्ही इतका विचार करू नका. पण सायलीचं मन काही थाऱ्यावर नाहीये. ती सारखा प्रतिमात्याचाच विचार करते. तिला असं वाटतंय की त्यांच्या घरी प्रतिमात्याला धोका असू शकतो. म्हणजे असं त्यांनी दाखवलं नाहीये, पण तिच्या चेहऱ्यावर असं काहीतरी जाणवतंय, टेन्शन. तर असो प्रेक्षकांनो, हा भाग त्यांनी फायनली इथेच पूर्ण केला. तसं कथा जरा पुढे सरकत नाहीये, पण आता अपेक्षा आहे की आता मधुभाऊंची कोर्ट केस निघणार, पुन्हा एकदा कोर्टामध्ये वाद प्रतिवाद रंगणार आणि आपलं मनोरंजन होणार असं दिसतंय खरं प्रेक्षकांनो. पण आता बघूयात क्या क्या होता है आगे. तर हा भाग त्यांनी संपवलाय आणि पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. सायलीला ती म्हणजे नोटीस मिळते आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं की आता आश्रम कधीही पाडला जाऊ शकतो. तर आता सायलीला येते चक्कर. अर्जुन तिला उचलून सोफ्यापर्यंत बसवतो आणि सगळेजण विचारतात काय झालं. मग अर्जुन ती नोटीस वाचतो आणि सांगतो की आता वात्सल्य आश्रम कधीही पडू शकतो. महिपतने त्याच्यावरचा स्टे हटवलाय. तर आता बघूयात प्रेक्षकांनो, अर्जुन महिपतला रोखण्यात यशस्वी ठरतो का? प्रतिमा त्याला त्यांच्या घरी काही त्रास होतो का? अशा बऱ्याचशा गोष्टी त्यांना दाखवण्यासारख्या आहेत. पुढे बघूयात काय काय घडतं मालिकेमध्ये. आजचा भाग आवडला ना, मग लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्रेक्षकांनो. आणि हो, आजचा कला अद्वैत फार भारी आहे बरं का भाग, तो थोड्याच वेळात मी सादर करेल, तो नक्की ऐका माझ्या आवाजामध्ये. तर हा भाग कसा वाटला मला कमेंट करून सांगा. हो, धन्यवाद.